पुढच्या घडामोडीकडे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या। पालिका आयुक्त सभागृहात येत नसल्याने विरोधी पक्षातील नगरसेवक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील आंदोलनापासून अलिप्त असल्याचं दिसून आलं। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच राजुल पाटील केवळ त्या ठिकाणी बघत उभ्या होत्या। सभेमध्ये नगरसेवकांनी गोंधळ घातला। 10 मिनिटं सभागृह जे आहे ते तहकूब करण्यात आलं। त्यानंतर आता ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते सर्व जय श्रीरामाच्या टोप्या घालून जे आहे ते आता सभेला हजर राहणार आहेत। आयुक्तांना बोलवा अशी मागणी जी आहे ती मागणी केली होती। त्यानंतर आता सर्व नगरसेवक जे आहेत ते सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करतायत। तुमची मागणी आहे मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक जीवनाची मृत्यू असण्यावर संबंधित आयुक्तांना हा लाभ विचारण्याची वेळ आहे आणि सत्ताधारी लाभ विचारण्याची ही वेळ आहे। त्यासाठी हे घोषणाबाजी आणि आम्ही या माध्यमातून उतरवत आहोत। आज आमची मागणी होती की सभेमध्ये आयुक्त हवेत। आयुक्तांना कुठेतरी मागे ठेवून महापौर सगळ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। हा दबाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुठलेही नगरसेवक आणि ही मुंबईकर खपून घेणार नाही। त्यांना वेळेच त्या गोष्टीची बरोबर अंदाज घडवणार। आयुक्त हजर नाहीये मग कोणाला आम्ही प्रश्न विचारायचे? जे आज मुंबईकरांचा प्रश्न आहे 4.5 वर्षापासून जे टक्केवारी हे तीन टायट सरकार बोलतात ना, हे टक्केवारी सरकार आहे। त्यांचा महापूर पासून सगळे जे पण त्यांचे लोक आहेत टक्केवारी सरकार चालवत आहेत तिकडे आणि हे मुंबईकर खपून येणार नाही। कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।